आजच डाउनलोड करा आणि तुमच्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। आता जास्तच नाटक करते। सर 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 थांबा सर, तुम्ही कशाला? मी आहे ना इथे, मी कशासाठी आहे? तुम्ही थांबा, मी बघतो। हे बाई, आता अजून काय हवंय तुला? अगं तुला हॉस्पिटलमध्ये आणलं, तुझा इलाज केला, अजून काय हवंय? सॉरी। इट्स ओके, चल बाजूला आता। ए लो बॅटरी, त्या हिरोला सांग मला सॉरी बोलायला। काय? ए हिरो, सॉरी बोल चल मला। काय काय काय? आर यू क्रेझी? मी हिला सॉरी म्हणायचं? तुझ्या डोक्याला मलमपट्टी माझ्यामुळे झालीये, कळलं ना? मग हे लागलंय पण तुझ्यामुळेच, त्यामुळे सॉरी बोल मगच जायचं। डोकं फिरलंय तुझं मॅक, चल। ए चूक झाल्यावर सॉरी बोलायचं असतं। मॅनर्स मॅनर्स बोलतात तुमच्या इंग्लिश मध्ये। हे तू मला सांगायची गरज नाहीये आणि उगाच नाटक करू नकोस। एवढं काही लागलं नाहीये तुला, चल। झालं तेवढं खूप झालं। ए हिरो, नाटक मी नाही करत आहे, मी माझी चालले होते माझ्या बेबो सोबत, तू आडवा आलायस आणि माझं एवढं नुकसान केलं। आधी सॉरी बोल, नाहीतर हिट अँड रनची केसेस टाकते तुझ्यावर। थांब, आता पोलिसात कंप्लेंटच कर। ओ नाही हो, ताई ताई ताई। ए तुझ्यासारख्याची ताई नसते मी। मग मॅडम चालेल? मॅडम ऐका, पोलिसांना कुठे मध्ये आणता? जाऊ दे। सांग ना त्या हिरोला मला सॉरी बोलायला। मॅक, तिला सांग मी सॉरी म्हणत नसतो आणि अजून थोड्या वेळ ही इथे उभी राहिली ना तर काय अंगावर गाडी घालणार तू माझ्या? तू टच तर करून दाखव। आता तर मी याला जाऊच देत नसते। प्रसादाचं जेवण घेऊन चालले होते मी, तेच आणलं, माझ्या बिझनेसचं नाव खराब झालं। ते काही नाही, मला सॉरी बोल आणि माझी नुकसानी दे। माझा बिझनेस काही वाढला नाही यामुळे, तुझ्यामुळे मला उशीर झाला, माझा क्लायंट निघून गेला, लाखोंचं नुकसान झालं। लाखोचा बिझनेस करतो, मग माझा जो घाटा झालाय तो भरून दे ना। ओ ताई, मॅडम चालेल? माझं ऐकाल का? का तुझं काय ऐकू? तू गाडी चालवत होतास? थांब, या गाडीच्या नंबरचा फोटो काढते आणि पोलिसांनाच देते, मग बघ कसं नेतील तुला सरळ टू परळ। धमक्या देऊ नकोस तू, जा काय करायचं ते कर, जा। हो सर, नाही 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 नाही, मीडियावर असला राडा घालायचा तुम्हाला। हो नाही ना मॅडम, प्लीज प्लीज। मॅडम हे घ्या मॅडम, फोन ठेवा प्लीज, फोन ठेवा। हे घ्या आणि विषय संपवा प्लीज प्लीज, थँक्यू। हे थांब। एवढीच होती नुकसान भरपाई, घे। थँक्यू। आणि मला वाटलंच त्या हिरोपेक्षा ना तू जरा जास्त फास्ट आहेस। हे सगळं आधीच केलं असतं तर एवढी बडबड करायला लागली नसती ना मला। ऍक्च्युली ना त्याच्यापेक्षा तू बॉस पाहिजे होतास। मी बॉस? मी सांगतो त्यांना, मला बॉस करा असं सांगतो, पण तो फोन कट करा ना तुम्ही प्लीज। ते काय, तुम्ही बायकांनी पोलिसांना फोन लावला ना, ते स्पॉटवर लगेच येतात, तो प्रॉब्लेम होतो मग। चिल कर लो बॅटरी। खरं तर ना माझ्याकडे बॅलन्सच नाहीये, ओनली इनकमिंग। मग तुम्ही
तुम्ही आम्हाला उल्लू बनवलं. अरे ए, उल्लूला कशाला बदनाम करतो? हा तुझा बॉस आहे ना, शायनर. ह्याच्यासारख्या माजोरड्या लोकांसाठी शर्वरीला असंच वागावं लागतं. एक मिनिट, त्याला पण ऐकून येतो. ए हिरो, हिरो, लक्षात ठेव, शर्वरी परब मुक्काम पोस्ट परळ इतकं लिहिलं ना तरी माझ्या घरी लेटर्स येतात. एवढी वाट आहे माझी. त्यामुळे बोलण्यात नुसता आवाज नाही, दम पण असतो आपल्या. घेतले की नाही तुझ्याकडून नुकसानीचे पैसे? हा, दुसऱ्याला दाल चावल समजलं ना तर स्वतःला बिर्याणीची पण इज्जत मिळणार नाही. ठेवशील ना लक्षात? आई, Hey! Congratulations! थँक्यू सो मच. Wow! I'm so proud of you. अनुजी, अरे वा, यशस्वी भाऊ बाळा, सोन्याची आहे. आई सगळ्या न्यूज चॅनल्सनी कव्हर केली तुझी स्टोरी. छान बोललास. थँक्यू. थँक्यू काय, सगळं तुझ्या मेहनतीचं फळ आहे. ते खरंय, पण जय, हे यश आहे ना डोक्यात जाऊन देऊ नकोस. तुझी आई काहीही बोलली ना तरी आपण आपले पाय कायम जमिनीवरच ठेवावे. आई, आता भाषण सुरू करणार आहेस का परत? त्या स्पेशल गिफ्ट फॉर स्पेशल डे, स्पेशल अचीवमेंट. आय एम सो हॅपी. वाव, छान आहे. थँक्यू. मस्त आहे घड्याळ. अगं तेजा, पण ह्याला इथेच उभं ठेवणार आहेस का? ये ये. ट्रॅफिक वगैरे म्हटलं तरी बराच उशीर झाला तुला. मॅडम, तुम्ही दरवेळी कशा दारातच उभ्या असता? नाही म्हणजे सर येणार आहेत हे तुम्हाला आधीच कसं काय कळतं? म्हणजे मॅक, आई आहे ती माझी. तिला मी न सांगताही सगळं कळतं. हा. कसलं भारी, एकच नंबर. मग ते पिक्चर मध्ये वगैरे असतं ना तसं एकदम. ते नाही का सर, ते आई अशी घरात आरती करत उभी असते, आणि तेवढ्यात घरात खिडकीतून कुठून तरी लाईट येतो आणि पडदे उडायला लागतात. कारण मागून हेलिकॉप्टर मधून हिरोची एंट्री होत असते. आणि जसं हेलिकॉप्टर लँड होतं तसा तो हिरो खाली उतरतो, तसं आईचं लक्ष दाराकडे जातं. आई दाराकडे जायला लागते, हिरो घराकडे येत असतो. आणि अचानक आई दार उघडते आणि हिरो दारात असा खळी असलेला हिरो बॅग घेऊन असा उभा असतो. सर, प्रमोशन कॅन्सल. नको सर, माझी ऍक्टिंग कॅन्सल. मी बॅग आत ठेवून येतो सर, ते जास्त महत्वाचं आहे. सॉरी सर. इतकं महत्वाचं अवॉर्ड मिळालं, आनंदाचा क्षण आहे, पण तितकासा खुश नाहीयेस तू. काही झालंय का? जाताना तुझा चेहरा न बघता गेलो नाही. दिवस खराब गेले. एक मोठं डील होणार होतं, आयत्या वेळीच कॅन्सल झाला. आज मेहतांबरोबर? तेच. नाही, पण सगळ्या टर्म्स अँड कंडिशन्स ओके होत्या त्यांनाही आणि आपल्यालाही. सह्या फक्त राहिल्या होत्या. त्याच राहिल्या ना. का रे? जाऊ देत. गौतम कुठे आहे?